नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत नवीन सुधारणा करण्यात आलेल्या आहे। तर त्या सुधारणा काय आहेत आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। यामध्ये पहिलीचे काही निकष ठेवण्यात आलेले होते, त्यामध्ये वयाची अट देण्यात आली होती। त्यामध्ये 21 साठी ही वयाची अट असून ती बदल करून 21 ते 65 करण्यात आलेली आहे। त्यावेळी दुसऱ्या निकषामध्ये राज्यातील विवाहित विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला यामध्ये राज्यातील जो काही बदल झालेला आहे त्यामध्ये राज्यातील विवाहित विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला म्हणजे जे काही पात्र महिला होत्या त्यापैकी एक अविवाहित महिला आपण त्यामध्ये फॉर्म भरू शकतो असं त्यामध्ये देण्यात आलेले आहे। त्यामध्ये तिसरा जो काही नियम आहे यामध्ये वयाची 21 वर्ष पूर्ण कमाल आणि वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत असं होतं। त्यामध्ये किमान वयाची 21 पूर्ण व कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत म्हणजे हे काही जो नियम आहे तो जसंच तसा ठेवण्यात आलेला आहे। त्यामध्ये फक्त पाच वर्ष वाढून वयाची 60 पासून 65 वर्ष करण्यात आले आहे। त्यामध्ये पाचव्या नियमामध्ये ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्त निवृत्तीवेतन घेत आहेत, परंतु बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत। यामध्ये जो काही बदल आहे त्यामध्ये ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, तथापि 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असे कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील। त्याचप्रमाणे पाचव्या नियमानुसार सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजने 1500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल असं देण्यात आलं। त्यामध्ये बदल करून 1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर ते अपात्र आहेत। त्याचप्रमाणे पुन्हा 6व्या नियमामध्ये ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन आहे त्यामध्ये बदल करून ही जी काय अट होती ती वगळण्यात येत आहे। त्याचप्रमाणे 7वं सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्र सादर करण्यात आवश्यक आहे असं सांगितलं होतं। त्यामध्ये महाराष्ट्राचं आदिवासी प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला देण्यास सांगण्यात आले होते। यामध्ये बदल करून महाराष्ट्रामध्ये आदिवासी प्रमाणपत्र लाभार्थी महिलेकडे आदिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी महिलेने 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड तसेच मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, त्याचप्रमाणे जन्म दाखला या चारपैकी कोणतेही एक ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे। परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील आदिवासी असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीमध्ये त्यांच्या पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा आदिवासी प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे। नियम क्रमांक 8 सदर योजनेमध्ये सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखांपर्यंत असणे अनिवार्य होतं। त्याचप्रमाणे यामध्ये सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले कुटुंब प्रमुख उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे, तथापि पिवळे व केसरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे। म्हणजे ज्यांच्याकडे पिवळे व केसरी रेशन कार्ड आहे अशा धारकांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येणार आहे। सदर योजनेसाठी खालीलप्रमाणे समिती बैठक नेमण्यात आलेली आहे, त्यांच्या देखरेखीखाली संपूर्ण ही योजना चालणार आहे। तसेच सदर समितीची बैठक दरमहा तसेच आवश्यकतेनुसार आयोजित करण्यात यावी असं वरून नियम देण्यात आलेले आहे। त्यांनाही वेगवेगळ्या अटीनुसार सदर योजना चालवण्यासाठी देखरेख सनियंत्रण करणे तसेच सदर योजनेत अंमलबजावणीत नियमित आढावा घेणे असे वेगवेगळे नियम देण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे सदर समितीमध्ये 3 अशासकीय सदस्य असतील, त्यामध्ये एक अध्यक्ष राहतील। सदर समितीच्या अध्यक्षांची व इतर 2 अशासकीय सदस्यांची निवड सदर जिल्ह्यांचे पालकमंत्री यांच्यामार्फत करण्यात येणार आहे। योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालमर्यादा सदर योजनेत आता दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करण्यात येणार आहे। म्हणजे जो 15 जुलैपर्यंत अर्ज करायचा होता त्याची मुदत वाढवून आता 31 ऑगस्ट 2024 पर्यंत करण्यात आले आहे। सदर योजनेसाठी प्रोत्साहन भत्ता कोणाला देण्यात येत आहे हे याच्यामध्ये दाखवून देण्यात आलेलं आहे। सदर योजनेअंतर्गत मोबाईल ॲप्सद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी सेविका यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे
प्रति पात्र लाभार्थी ₹50 प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. सदर निर्णय 2/7/2024 रोजीच्या माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही असेच आपल्यापर्यंत नवनवीन माहिती पोहोचवत राहू. जय हिंद, जय भारत.